हा आहे रंकाळा, सुंदर रंकाळा, आपला रंकाळा. ह्या सुंदर रंकाळ्याला विकास करण्यासाठी दरवर्षी शासन निधी देतं. कधी लाखो रुपये, कधी कोट्यावधी रुपये. हा विकास करणारा निधी लोकप्रतिनिधी, अधिकारी, नगरसेवक, कंत्राटदार, मजूर आणि या सर्वांच्या वाटण्या झाल्यानंतर उरलेल्या पैशात होतो विकास. विकास झाला की पाण्याचं प्रमाण वाढावं लागतं. जलचर आनंदाने जगावे लागतात. पण काय होते, विकास झाल्यावर रंकाळा आकसतो. विकास झाल्यावर रंकाळा लहान होतो. विकास झाल्यावर रंकाळ्याचं पाणी उलट प्रदूषण होतं आणि मासे मरतात. असा जर विकास होणार असेल तर तो कुणाच्या फायद्यासाठी होतो हे कळलं पाहिजे. रंकाळ्याची जागा कमी करणारा, रंकाळ्याचं प्रदूषण वाढवणारा, रंकाळ्यातले मासे मारणारा असा विकास काय कामाचा? हा कशासाठी केला जातो याचं उत्तर मिळेल काय? ही आजची 5 जूनची परिस्थिती आहे. असे मासे मेलेले आहेत आणि पाण्याच्या वरती तरंगत आहेत. पाण्याच्या वरती घाणेरडा तवंग आलेला आहे. हे पाणी सगळं गटाराचं आत शिरलेलं आहे. हे गटारात पाणी आत येऊ नये म्हणून मुख्य रस्ता 15 फूट खोदून नळे घातलेले आहेत. त्याचं काय झालं? हे जर चुकीचं केलं असेल तर त्याला जबाबदार कोण? त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार काय? प्रश्न अनेक.